स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी सकाळी उठून छान असं फ्रेश झालेली आहे। आपला नाश्ता देखील तयार झालेला आहे। नाश्त्यासाठी बनवलेला आहे उपमा। या सर्वांनी नाश्ता करायला आज ना सुट्टीचा दिवस आहे। नित्तू आणि आत्या समृद्धीच्या घरी गेलेले आहेत। मी आणि निखिल दोघंच घरात होतो। सकाळपासून ना घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि आता ना आम्हाला घरात करमेना झालंय, त्यामुळे मी आणि निखिल आता बाहेर निघालेलो आहे। फिरायला जायचं म्हणून घरातून बाहेर तर पडलो, पण कुठे जायचं हे काही फिक्स नव्हतं। आता फिरत फिरत आम्ही आलेलो आहे पानशेत साईडला। तर आता आपण इकडचा जो भाग आहे तो बघणार आहे। आता आपण पोहोचलेलो आहे पानशेत मध्ये आणि पानशेतच्या साईडला बघा ना जंगलच जंगल आहे, भरपूर झाडी। आज आम्ही आलेलो आहे पानशेत धरण बघायला। आमच्या समोर आहे पानशेत धरण। आता तुम्हाला देखील दाखवते, बघा हे दिसत आहे आपल्याला पानशेत धरणाचं पाणी। या ठिकाणी ना ॲडव्हेंचर गेम देखील होतात। आता आपण जाणार आहोत बोटिंगच्या दिशेने। बोटिंगचे चार्जेस लिहिलेले आहेत इकडे। बोटिंगचं तिकीट घेतलेलं आहे आम्ही। घेतलेली आहे पेडल बोट आणि त्याचं तिकीट आहे पर पर्सन 200 रुपीज। आता आम्ही ना लाईफ सेव्हिंग जॅकेट घातलेलं आहे आणि आमच्या बोटिंगच्या दिशेने निघालेलो आहे। आता ना इकडे जॅकेट पण नवीन आलेले आहेत, त्यामुळे जरा छान वाटतात। छान छान फोटो काढलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे बोटिंगच्या दिशेने। इथून पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे आणि समोर बोट आहेत, त्यापैकी एक बोट आपल्याला घ्यायची आहे। थोड्याच पायऱ्या आहेत, पायऱ्या उतरून जायचं आहे। दुपारची वेळ आहे। आतापर्यंत ना इथे ऊन लागत होतं। आम्ही जसं इकडे पाण्याच्या दिशेने आलोय ना आता सावली आली आहे। इकडे ना पाण्यामध्ये स्पीड बोट चाललेले आहेत। स्पीड बोटमध्ये ना 3-4 पेक्षा जास्त लोक पण बसू शकतात। लेफ्टला गेले तर लेफ्टला जाईन, राईटला गेले तर राईटला जाईन। मध्ये डायरेक्शन आहे पुन्हा। हा वेगवेगळे डायरेक्शन। आम्हाला नाही येलो कलरची बोट पाहिजे होती, पण ती 4 सीटची असल्यामुळे ती काय आम्हाला देत नाहीत। आता ही 2ची आम्हाला घ्यायला सांगितलेली आहे। तर आता ही रेड कलरची 2 सीटची बोट घेतोय आम्ही। आपली बोट चालू झालेली आहे। पॅन्डल बोट आहे, त्यामुळे पॅन्डल मारायची आणि निवांत असायचं याच्यामध्ये। तेवढाच पायाचा व्यायाम पण होत आहे। निखिल बघा मस्तपैकी गॉगल वगैरे घालून बसलेले आहेत। निखिल बघा मस्त आरामात बसलेला आहे आणि मला म्हणतोय की तू एकटी चालव बोट। मस्तपैकी फिरतोय पाण्यामध्ये, छान वाटतंय। वर ना सावलीसाठी हे छत पण आहे, त्यामुळे ऊन लागत नाहीये। गल्ल्याने कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। पानशेत ना आपलं आवडतं ठिकाण आहे, त्यामुळे इथं यायला ना नेहमीच आवडतं। निसर्गाच्या खुशीत असलेलं हे एक ठिकाण आहे बरं का। आणि इथलं सौंदर्य ना कमाल आहे, मस्त आहे। तुम्हाला कसं वाटतंय? मला पण छान वाटतंय। फक्त छान आणि राईट टायमिंग लावलोय आपण। हो, आम्ही एकदम छान वेळेला आलेलो। शांतता आहे आणि ऊन पण कमी आहे, मस्त आहे। बोट मध्ये बसून ना 10 मिनिट झाले आहेत। हँडल मारून पायात दुख लागत त्यामुळे आता जरा शांत बसलेलो आहे आणि चालते बोट, चालते जिकडे जाईल तिकडे जाऊ द्यायची आपण। मस्तपैकी पाण्यामध्ये आहे आणि फिरायचं। आणि हे बघा पाणी किती छान दिसत आहे, स्वच्छ पाणी आहे, घाण बिलकुल नाहीये। आणि बोटी आहेत पाण्यात, बाकी काही सुद्धा नाहीये।
आणि पाण्याच्या कडेला ना डोंगर असल्यासारखं आहे, सगळीकडे झाडीच झाडी आहेत. बोट मधून बाहेरचा व्ह्यू कसा दिसतोय बघूया आपण. आत्ताच ना उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे झाडे जरा सुकल्यात, पण पावसाळा सुरू झाला की नाही परत ही झाडं हिरवीगार होतील. हे बघा, सनसेट आता व्हायला लागलेला आहे आणि आम्ही एकदम पाण्याच्या मधोमध आहे. तिकडून बोट घेऊन आलेलो आहे आम्ही. खूप छान वाटतं इथे. काही लोक या ठिकाणी कायाकिंग करत आहेत, म्हणजे ती हाताने चालवायची बोट असते. एक जणाने किंवा दोघांनी बोट चालवायची. आम्ही अजून कधीही कायाकिंग बोटिंग केलेलं नाहीये, त्याची जरा भीती वाटते म्हणून कधी केलं नाही. पॅन्डलवाली ठीक आहे आणि मोटरची बोट पण चालते, पण कायाकिंग केलं नाहीये, तेवढं अजून धाडस आलेलं नाहीये. इकडे निखिल एकदम स्टाईल मध्ये बसलेले आहेत, जरा त्यांचा फोटोशूट करते. आता थोडा वेळ बोट मध्ये आराम केलेला आहे, आता आणखी परत पॅन्डलिंग चालू करतो. बोट चालवायची, थोडा थोडा आवाज पण येतोय याचा. मागच्या वर्षी केलेलं या ठिकाणी असंच बोटिंग, तेव्हा पण मी आणि निखिल दोघं झालं होतं आणि मजा येते इथं बोटिंग करायला, छान वाटतं. जरा असं गळ्यापर्यंत आलेलं आहे, गुदमरतं याने थोडं, पण हे गरजेचं आहे बरं का, अजिबात काढायचं नाही. त्यांनी इन्स्ट्रक्शन पण दिलेत. या धरणाच्या ना शेजारीच काही घरं पण आहेत बघा. इथे समोर एक घर दिसतंय आपल्याला. पॅन्डलिंग चालू झालेलं आहे, एक्सरसाइज करायची आहे आपल्याला जरा आता इथे. असं निसर्गाच्या सानिध्यात येऊन ना थोडीशी मेहनत करायला लागली ना तरी काही वाटत नाहीये, कारण इथलं जे दृश्य आहे ना ते खरंच अप्रतिम आहे. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा खूप जास्त पाऊस येतो ना त्यावेळी इथलं बोटिंग बंद असतं, पण हिवाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस संपत आल्यानंतर इथं यायला ना एकदम मस्त वातावरण आहे आणि येऊ शकतो. या धरणामध्ये ना 12 महिने पाणी असतं, म्हणजे धरण कधी आटत नाहीये. आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर दिसत आहे. पाणी पण ना इथलं थंड आहे, छान वाटतंय. हे जे दिसत आहे ना त्या ठिकाणी आपलं बोटिंगचं स्टेशन होतं, तिथून आम्ही बोट घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. हे बघा, आपल्या बोटने थोडा आता टर्न घेतलेला आहे. आपला टाइम आता संपत आलेला आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे आता जावं लागेल. इकडचा जो भाग दिसतोय ना तो स्पीड बोटसाठी त्यांनी ठेवलेला आहे आणि आम्हाला ना इकडच्या भागामध्ये त्यांनी फिरायला सांगितलेलं आहे. निवांत असं आमचं बोटिंग चालू आहे आणि हे ठिकाण ना खरंच खूप मस्त आहे. आमचं ना आवडीचं ठिकाण आहे. वर्षातून एकदा तरी ना इकडे यायला पाहिजे, मस्त वाटतंय. इथल्या ना व्हाईब्सच वेगळ्या आहेत. पानशेत धरणाजवळ ना एक रिसॉर्ट पण आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये ना बहुतेक लग्न आहे. मंगलाष्टकांचा आवाज यायला लागलाय आम्हाला आता. या धरणाच्या जवळच ना वरसगाव धरण देखील आहे, त्या धरणामध्ये येतं आणि पानशेत धरणातून हेच पाणी पुढे खडकवासला धरणामध्ये जातं. खडकवासला धरणातून अख्ख्या पुण्याला पाण्याचा पाणी पुरवठा केला जातो. आणखी 2 स्पीड बोट आलेले आहेत बघा. स्पीड बोटमध्ये मला तर वाटतं जास्त मजा नाही येत, कारण त्या दुसरे जण चालवतात आणि आपण फक्त आरामात बसायचं आणि लवकर पण संपतो स्पीड बोटचा प्रवास. जास्त दूर नेतात ते, पण लगेच माघारी आणतात. पाण्यामध्ये असल्यामुळे ना छान अशी वाऱ्याची झुळूक येते आणि ती थंडगार झुळूक येते, त्यामुळे अगदी मस्त वाटतं इकडे. तुम्ही जर अजूनपर्यंत पानशेत धरण बघितलं नसेल ना तर एकदा या धरणाच्या ठिकाणी ना नक्की या. तुम्हाला पण हे इथली जागा, इथलं ठिकाण ना नक्की आवडेल. त्याच ठिकाणी ना समोर एक ना हॉटेल पण आहे. त्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे मिळतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. तिकडे बघा स्पीड बोट, एकदम जास्त जी स्पीडमध्ये असते ना ती कशी पण फिरवतात. आणि त्या ठिकाणी बघा ना एकटीच मुलगी कायाकिंग करत आहे. खरंच खूप धाडस लागतं बरं का या गोष्टीला. आणि ना आमचा टाइम संपून बराच वेळ झालाय, तरी पण आम्ही अजून बोटीतच आहे. आता तिथे गेल्यानंतर तिथली लोक ओरडतील. आता ना हळूहळू संध्याकाळ व्हायला लागलेली आहे आणि इथली गर्दी पण वाढायला लागली आहे. बरीच लोक आलेली दिसतात इकडे. आता आम्ही आमची बोट घेऊन चाललेलो आहे बोटिंग स्टेशनच्या जवळ. वातावरण आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे आणि हे वातावरण आपल्याला ना थोडं फ्रेश करतं, एनर्जी देतं. लोकांना जास्त कायाकिंग करायला आवडतं पॅडल बोटपेक्षा. बरीच लोक इथे कायाकिंग करतात. बघा सुट्टीच्या दिवशी किती लोक जमा झाले तिकडे. आणि आता आपण बोटिंग स्टेशनच्या जवळ आलेलो आहे, खूप जवळ. आता आपल्याला बोटमधून उतरावं लागेल. मस्त असा हा बोटिंगचा एक्सपिरियन्स होता, खूप छान वाटलं. बोटिंग करून झालेलं आहे. आता आम्ही इथून निघालेलो आहे वरच्या दिशेने आणि तिथे जाऊन ना आपल्याला जॅकेट जमा करायचे आहेत. भरपूर गाड्या आलेल्या आहेत इकडे. इथून ना गाडी आतमध्ये यायला 10 रुपये एंट्री आहे आणि इकडे पार्किंग आहे. बऱ्याच गाड्या दिसतात पार्किंगमध्ये.
आता आपण आहोत पानशेत गावामध्ये. या गावातून आता आपण पुढे चाललेलो आहे पुण्याच्या दिशेने. पानशेतवरून फिरून आम्ही घरी आलेलो आहे. घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. बाहेरून येताना आम्ही ना बऱ्याच भाज्या फळं वगैरे आणलेली आहेत. खडकवासला साईडला ना जरा भाज्या वगैरे ताज्या मिळतात आणि एकदम शेतातल्या असतात, फ्रेश असतात, स्वस्त पण असतात. त्यामुळे तिकडून येताना काही काही गोष्टी आणल्यात त्या आता तुम्हाला दाखवते. खूपच छान असं आम्हाला ताजं ताजं अननस मिळालेलं आहे. आम्ही 2 अननस घेऊन घरी आलेलो आहे. आम्हाला ना ताजा ताजा मुळा पण मिळालेला आहे. मुळ्याच्या पानांची भाजी पण आमच्या आत्या करतात, छान लागते ती. ताजा ताजा हिरवागार हरभरा देखील आणलेला आहे. बऱ्याच दिवसातून हरभरा मिळाला. मस्त अशी मेथीची भाजी देखील मिळालेली आहे आणि एवढी छान एक पेंडी ना मला 10 रुपयाला मिळाली फक्त. आता ना सर्व भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवते आणि या व्लॉगचं करते एंडिंग. बाय सर्वांना. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. गुड नाईट सर्वांना.